कार्यक्रम पहिल्यांदा होत नाही, जागर पुन्हा होतोय. कारण आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी मराठीची त्या ठिकाणी अस्मिता रुजवली आणि मध्यंतरीच्या काळामध्ये तसं पाहिलं तर थोडंसं सगळ्यांकडूनच मराठी भाषेच्या संदर्भात असेल, हिंदुत्वाच्या संदर्भात असेल, थोडंसं दुर्लक्ष झालंपणा किंवा निष्काळजीपणा असेल. परंतु मला अभिमान आहे की पुन्हा एकदा हा मराठीचा जागर अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून आपली अस्मिता जपण्याचं काम या ठिकाणी होतंय. त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण शेवटी कुठल्याही पक्षाचे जाती धर्माचे असलो तरी महाराष्ट्रात मुंबईत आपली मराठी निश्चितच आपल्यासाठी त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहे, यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे जागरचे कार्यक्रम अनेक झाले पाहिजेत आणि मोठ्या मोठ्या प्रमाणावर त्यावर मराठी माणसांनी आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या इतर भाषिकांनी सुद्धा सहभाग घेऊन पाठबळ दिलं पाहिजे. मराठीचा मुद्द्यावरून अनेक मराठीचे इतर मराठी जे आहेत, उत्तर भारतीय असो किंवा बांगलादेश असो, कोणी असो, जे मराठी बोलण्यावर नाकारतात, त्याच्यावर काय नाही, असे तुरळक लोक असतात. महाराष्ट्रात राहणारा कुठलाही इतर भाषिक समुदाय म्हणून मराठीला विरोध करू शकत नाही, महाराष्ट्राच्या मातीशी बेईमानी करू शकत नाही. काहींच्यात किडे असतात, एवढं खरं आहे. असे 2-5 लोक कोणतरी ज्यांना माहीत आहे की असं बोललं की पब्लिसिटी मिळते, त्या पब्लिसिटीसाठी करणारा स्टंट आहे. इथल्या मातीत जो राहिलाय, वाढलाय, मोठा झालाय, तो या मातीशीच इमान राखतो, मराठीशी आणि महाराष्ट्राशीच इमान राखतो.